परंतु एकनाथ शिंदेनं काही करून माझ्यामुळेच आता हे सरकार आलेलं आहे आणि मला मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं आणि मिळायला हवं हा हट्ट होता. पण अमित शहानी जो डाव टाकला तो फार महत्वाचा होता. तुम्ही शिवसेना विलीन करा, शेवटचा काळ तुम्हाला दिला जाईल, मराठा मुख्यमंत्री सुद्धा आम्हाला हवाच आहे, परंतु तुमची शिवसेना विलीन करावी लागेल. म्हणजे तुमचे 60 आमदार आले, तुमचे 7 खासदार आले, सगळं विलीन करा. त्याला तयार आहे का? परंतु त्याच्यात माशी शिंकली म्हणजे काही आमदार तयार होईना. आपण भाजपशी होणं चांगलं नाही, आम्हाला परत निवडून यायचंय, भारतीय जनता पक्षाकडनं आम्हाला निवडणूक लढवणं कठीण जाईल, असं सुद्धा काही जणांनी एकनाथ शिंदेच्या आमदारांनी सांगितलं. मग ती फिसकटली चर्चा. मग तिथनं परत काय राजकारण झालं हे बघितलं. पण सगळ्यात महत्वाचं नंतर देवाभाऊंना काही करून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद हे मिळवून द्यायचं नाही. मग त्यावेळेला जी कूटनीती जी झाली ते आत्ता बाहेर यायला लागले. सुनेत्राताईंना मुख्यमंत्री करा म्हणजे काय, अजितदादांना मुख्यमंत्री आपण करूया, हे देवाभाऊंचा डाव होता. शेवटच्या वर्षामध्ये मराठा मुख्यमंत्री पाहिजे ना, मग अजितदादांना करूया, एकनाथ शिंदे कशाला? पक्ष राष्ट्रवादी तुमचा विलीन करायचा, काय 40 आमदार आहेत. आणि अजितदादा ह्याला तयार होते.